तुमचं वय किती आता? माझं 70 आणि हे आताच खुराक नाही रे तुम्हाला. आणि तालीम खेळलेलो आहे पहिली. होय. आहे का अजून ते तोंड बंद आहे का? भिजलंय तरी एका सरला पडलं एखादं नापी कोणाची आपली ते अंडी राडा जर गेलो ना अंडी घरनं घेऊन गेलो तर शान घ्यायचं गुरांचं हा. पोक असा ही करायचं पचनक्रिया नाही. आणि आताची लोक कशी एवढं एवढं कांदा पोहे खाल्लं की काय केलं नाद आहे. होय. मला पोरं नको म्हणते ती बंद करा पण माझा व्यायाम यासाठी मी करतोय. तुमचं नाव काय? अशोक शिवाजी बिंगारदेवी. बिंगारदेवी. बिंगारदेवी हा. काय मला ही गुरांचा नाद आहे. आता शेरड आहे ते माझ्याकडे म्हशी आहे ती आहे ती जरसे काय अजून काय किती तुमच्याकडे म्हशी फिशी सगळं गुरं? म्हशी घरी एक आहे गुरुद आहे म्हणून एक म्हैस आहे तिची इतकी लांबची गाय ती आणि त्या अन्नाशिवाय थांबत नाही. होय. 60,000 घेतली वेळापूर आहे कासाराची काय 60,000 पण ती म्हैस ही आता बोलवली की पळत येते ती मसर. आता किती आहे ती? आता 2 रेड्या एक म्हैस आहे एक जर कालवाड आणि एक खिलार कालवाड आहे. हा. होय. काय की मसराला कसं आहे कशात बी घाला आणि या खोंडाला सवय कशी आहे कालवाडाला की पहिल्यापासून मोकळं सोडलेलं आहे त्याच्यामुळे ही वर्ध पाऊस पडला तर ती खातच काय पाऊस पडला तर ती खाणार आहे का अजून ते तोंड बंद आहे का? भिजलंय तरी त्याला सवयच आहे. आणि एक एक चित्र काय पावसाळ्यात खात नाही. तुमचं वय किती आता? माझं 70 70. काय 70 माझं वय आहे. मी एक ग्रामपंचायत मुकदम म्हणून होतो. होय. आपलंच ग्रामपंचायत जाडो खात्यात रिटायर झालो पण मला ही पहिल्या पूर्वीपासून नाद. गुरांचा नाद आहे. या पाराचा नाद आहे का नाही? हे फार तसलं काय ना आपलं गुरं. सांभाळायचं. आता ही म्हैस आहे रेडा झाला हिला हिला. त्या म्हशीला गेलेले आहेत हा, हा. आणि 3-3.5 लिटर आम्ही काढतो. एक सड थान जी आहे ना ती रेड्यासाठी खास सोड काय उत्पन्न मिळतं का ह्यातलं तुम्हाला? दुधाचं. किती मिळतं तरी? आता दुधाचं कमीत कमी नाही म्हणलं तर का नाही हा. अं, आता 35 350 रुपये मग महिन्यात किती झालं महिन्याचं बाय की 9-10 हजार. 9. आम्ही मूळ आमचं गाव सराटीपूर हे आजोळ आहे. माझा जन्मच इथं झाला आहे होय. आणि मी गुमखं वाजवायला बाळदादाकडे होतो. होय. अजून मला बाळदादा म्हणते का सारखा जो बघावतो बसरायचा दादा पार्ट चांगलं राहतात म्हणलं. तेवढं खरं. पहिलं शेंदाड म्हणून शेंदाड हा हा. ही शेंदाड जर त्या पिकं पिकलेलं असलं तर हितो वास येत होता शेंदाडात. गृह नुसतं हे असलं की आम्ही ते भाकरीचं किती शेंदाड खायचं. होय. अंडी राडा जर गेलो ना अंडी घरनं घेऊन गेलो तर शान घ्यायचं गुरांचं हा. पोक असा ही करायचं ते अंड टाकायचं जाळ करायचा द्यायचं फेकून अंड होय. उकडून नुसतं बोलायचं काम नाही खायला तर ती वरचं तलपार ही सगळं निघतं काय शान बी मासं रानात गुरा गेलो मासं त्या मुळवान म्हणून असतं एक वड्यात नदीला मूळ असतो हा हा. काय ती घ्यायचा त्याच्यात ती मासं खुपसायचं आणि जाळात द्यायचं फेकून असलं खाल्लेली वाचा आम्ही. अजून दणकड आहे. आहे अजून पुढं जर आणायचं म्हणलं तर पंचायतीत एक देखील गडी नव्हता आमच्यात. होय. 2x2चा दगड चौका पांजाने असा म्या मानावर घ्यायचा आणि ट्रकत आणून टाकायचा. कष्ट भरपूर केले. बैलाला खुराका लागतो शर्यतीला. पहिला हे काय मकवान कांदाडाचं मकवान कडबा कांदाडाचं मकवान म्हणजे किराळ्या बांधलेल्या असतं कणसाच्या हा हा. ती कांदाड आणि आणि त्याला नेहमी पळायला म्हणजे पळवायचा असतो. त्याला बांधून नाही सारखा ठेवायचा नाही दररोज बांधायचा मोकळा मग ती जरा पाय मोकळ करायसाठी उधळतो कुणीकडे. होय. पहिलवानाला खारे खोबरं तुमचा खुराका असा का आधी? आम्हाला पहिलं वडील आमचं असताना केळा शिकरण केळाचं. केळाचं केळ दुधात टाकायची चपातीला पहिलं आता गहू खायला लागली तरी पहिली लोक गहू नव्हती. बाजरी मका हुलग कडधान्य मटकी दिवसाचं किती त्याच्यात व्हायचं? ताकद लय आहे मटकीत.
मटकी भिजवून जर खाल्ली ना सकाळच्या पारी माणसानं हा. मला लय ताकद त्याच्यात आपण उडीद पहिल्या माणसाचा आहार कसा असायचा? हा आहार कसा असायचा म्हशीचा माणसांचा? माणसं पहिले पर कष्टाळू माणसं होय. पहिले चालत जात होती. मी इथनं तुळजापूरला 3ऱ्या मुक्कामात तुळजापूरला गेलतो होय. चालत? चालत एकटाच. आणि सायकलीवर सकाळी 5:30ला हल्लो होतो, 3:30ला तुळजापूरच्या देवीच्या जवळपाशी गेलतो सायकलीवर एकटाच. मात्र एक चहा जिथं हाटील टपऱ्या होत्या बारक्या बारक्या, जिथं हाटील दिसल तिथं चहा प्यायची. मग की मारली टांग. दूध कुठं तालमीत तालमीत असताना? तालमीत असताना देशी गाई होती. हा मग आमचं म्हातारं पूर्वी जर्मलची गलचं इतकी लांब होती, हा काय कमीत कमी अर्ध्या लिटरच्या पुढची. हा. मग ती जर्मलची गलचं काढायचं म्हातारं की प्यायला द्यायचं. हा. होय. की संध्याकाळी सकाळी मांस मटण काय खावना, परत दूध संध्याकाळी. रोज हा घरचं दूध असल्यामुळं. हा. आणि पूर्वी लोक इकत नव्हती, इकत. आता इकाय लागली ती. पहिली लोक पाहुणा रावणा जर कोण आला तर एखाद्याच्यात गेलं, आमच्यात पाहुणे आले दूध द्या की, तांब्यावरून दूध द्यायची. असलं होतं पहिलं. हम्म. असं आपलं एकामेकाच्या नादाने तालमीत जायचो. हा आणि बाहेर कुठं आपल्या खेड्या गावात म्हणजे कसं, आता सराटीत पुलाखाली कुस्त्या व्हायच्या, हा. शिमग्या दिवशी. हे तवा एवढं फड मोठं नव्हतं. मोठं फड म्हणजे कुठं, ही शंकरराव मोहिते पाटलांनी बांधल्यावर मगच इथं आपल्या इथं कुस्त्याचा फड झाला. संकुल. ही मोठा. हा. आणि दादा ज्यावेळेस सरपंच झाल्यावर मग गावात संक्रांती दिवशी तिथं घ्यायचं. होय. हम्म. आता सिव्हिल टँक झालाय का, हा स्विमिंग. आणि तिथं फड बांधायचं. कटाडाच बांधला होता. होय. हा चारायला. 2-3 वर्ष झाली. हा. होय. ती काय आलं म्हणजे खुराक काय काय करतो बोला ना. न्यायची लय ढीग लागलाय, पिकते ती सीताफळ. हा हा असं बघून ह्याला डोळा आला म्हणायचं. ही आलं की डोळा, ही लहान असल्यावर नाही. असं दिसलाय लागलं का पिवळट पिवळट की ह्याला डोळा आलं म्हणायचं, नैसर्गिक. की लवकर पिकतं. ह्याला जायचं, चुना लावायचा आणि त्या चगळात, घरची चगळा चुना कुठं लावायचा? हा तिथं पुढं थोडा चुना लावायचा आणि ठेवायचं. कागद आपला पेपर असतो का, पेपरात गुंडाळायचं आणि त्या कागदात आपलं चगळात ठेवायचं. चगळाचं कॅरी बॅगमध्ये चगळा भरून ठेवले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पिकून दाबूस तर म्हणजे रोज काय ना काय काय ना काय. काय ना काय नाही तुझी. जाणार फिरून परत मग इथं हुडकत येणार आम्हाला. माझा हे तांबडा गामच्या बघितला की थांबणार. 3-3:30ला तर उठलं पाहिजे. म्हशी पळवता का नाही तुम्ही? नाही ही म्हशी लय पाळणार आहे त्या गाडीच्या मागं. काय एखाद्या वेळेस जर ही कसं आहे, डांबर काँक्रीटचं ह्या जर रस्ता इथं पाय, या गाडीवर लातूरला गेलतो 4 तासात मी. होय. माझ्या डिस्कवरवर 4 तासात इतकी गाडी ती डिस्कवर. मी कुवी देत नाही, काहीच नाही, मला हीच पाहिजे. मी मिळली तर माझ्या सरपणापाशी नेऊन जाळा येईल, पण ही काहीच नाही येईल. लॉयल्टी. हा